ओके. रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. मी सुरुवात करतो. आज आपल्या सेशनवरती श्रीमती सीमा सरनाईक 11वी क च्या शाळेत बोलायला आल्या आहेत. त्याचा मला खूप खूप नमस्कार. आनंद झाला आहे. आधी मी हाय. त्यांची थोडी ओळख करून देतो सर्वांना. त्यानंतर आपण प्रश्नांनी सुरुवात करू. मग त्या ठरलेल्या विषयावरती बोलतील. त्याच्यानंतर आपल्या श्रोत्यांचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते विचारता येतील त्यांना. आणि त्याच्यानंतर राजीव पाटीलला मी त्यांचे आभार मानायला रिक्वेस्ट केली आहे. तो त्यांचे आभार मानेल. एक प्रश्न आलेला आहे जयेंद्रचा. त्याला पहिला मान देण्यात येईल प्रश्न विचारायला. ओके. प्रश्न आला पण त्यांनी विचारलाय. मी म्हटलं शेवटसाठी प्रश्नाने नको नको नको. ओके. बरं, मी तुमची ओळख करून देतो. मूळच्या नाशिक येथून कायद्याचं शिक्षण घेऊन 1982 पासून मुंबईत प्रवीण मेहता अँड मिठी सॉलिसिटर्स यांच्याकडे पहिली 4-5 वर्ष काम केल्यानंतर त्या काही दादा कामेरकर यांच्या चेंबरमध्ये ॲडव्होकेट म्हणून जॉईन झाल्या. त्यांनी पहिल्या काही वर्षातच वडिलोपार्जित संपत्ती म्हणजेच आपण मराठीत ज्याला प्रॉपर्टी म्हणतो आणि उत्तराधिकार म्हणजे इनहेरिटन्स राईट या क्षेत्राचा अनुभव गोळा केला आणि त्याबद्दलच्या केसेस लढण्याचे कौशल्य प्राप्त केले. आता गेल्या 38 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचं ओझं पाठीवर घेऊन सध्या त्या या क्षेत्रातील एक नावाजलेल्या ॲडव्होकेट म्हणून मुंबई हायकोर्टात प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत, सन्मान मिळालेले आहेत. आणि तुम्हाला माहितीच असेल, हल्लीच 2019 मध्ये त्यांना वुमन्स अचीवर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. मी त्यांच्याबद्दल असं ऐकलं आहे की त्यांनी कोर्टात केलेले कायदेविषयक वक्तव्य न्यायाधीश प्रमाण म्हणून मानतात. मी आपलं भाग्य समजतो की 11वी क च्या विनंतीला मान देऊन त्या मृत्यूपत्रे आणि वारसा हक्क तसंच उत्तराधिकार या विषयावर बोलायला तयार झाले आहेत. या झूम शाळेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या वर्गाला सुरुवात करतो. नमस्कार श्रीमती सीमा सरनाईक. मला श्रीमती वगैरे नको म्हणू गिरीश. नको म्हणू. बरं, नमस्कार सीमा सरनाईक. तुम्ही आजच्या ठरलेल्या विषयावर बोलायला सुरुवात करायच्या आधी तुम्ही यशस्वीरित्या लढलेल्या महत्वाच्या प्रसिद्ध केसेस बद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. काही नावं जी माझ्या डोक्यात येत आहेत ती म्हणजे बाळ ठाकरे यांचं मृत्यूपत्र, वन कामगार केस, राष्ट्रपतींचे अधिकार, एनरॉन वगैरे ही प्रसिद्ध नावं आम्ही पेपरात वगैरे वाचलेली आहेत किंवा ऐकलेली आहेत. त्याच्याबद्दल, त्या लढलेल्या केसेस बद्दल तुम्ही आधी सांगाल का आम्हाला? थँक्यू गिरीश अँड हाय टू 11वी क एव्हरीबडी. आता माझ्याबद्दल आता गिरीशने रिक्वेस्ट केलेली आहे केसेस बद्दल सांगायचं. पहिलं त्यांनी बाळ ठाकरेचा घेतलेला केस आहे. बट आय एम एक्स्ट्रीमली सॉरी गिरीश, मी त्या केस बद्दल आजपर्यंत कोणाबरोबरही एक्सेप्ट माय क्लायंट आणि माझे ज्युनियर, मी त्या केस बद्दल कोणाबरोबरही डिस्कस केलेलं नाहीये, नॉर विथ मीडिया ऑर एनीबडी. म्हणजे इव्हन राजू बरोबर पण नव्हतं डिस्कस केलेलं. तर त्या केस बद्दल मी काय सांगणं उचित होणार नाही, कारण मी हाय प्रोफाईलच्या मॅटर्स मी कोणाबरोबरही डिस्कस नाही करत. हरकत नाही. सो आय एम सॉरी फॉर दॅट. आणि कारण मग एका पण एक निघून जातो, कुठून तरी चुकून शब्द बाहेर जातो अँड बिकम्स अ प्रॉब्लेम. वन कामगारची केस इज अदरवाईज आमच्या लिगल फॅटर्निटी मध्ये कोंढारेस केस म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये असं आहे की ती फॉरेस्ट इंडस्ट्री ही फॉरेस्ट डिपार्टमेंट, तिथे ऍक्च्युली फॉरेस्ट मध्ये जे काम करतात नर्सरी डिपार्टमेंट मध्ये, ते इंडस्ट्री आहे की नाही. आणि माझ्या हायकोर्टमध्ये आर्ग्युमेंट प्रमाणे आम्ही पटवून दिलं की इट इज अ सिस्टमॅटिक वर्क आणि ती इंडस्ट्री आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हे इंडस्ट्री असल्याशिवाय, कारण इंडस्ट्री हे कायद्याच्या दृष्टीने सॉव्हरेन फंक्शन असेल तर इट डझंट कम द डेफिनेशन ऑफ इंडस्ट्री. आणि त्याला मग लेबर लॉज ऍप्लिकेबल होत नाही, त्याला सिव्हिल सर्व्हिसेस लागतात.
आणि ते केस आम्ही करून ते आजपर्यंत ते सुप्रीम कोर्टाने अपहोल्ड केलेले आहे आणि अजूनपर्यंत तो कायदा की फॉरेस्ट डिपार्टमेंट इज अ इंडस्ट्री दॅट इज अ स्टेपिंग स्टोन आणि अजूनपर्यंत तो कायदा शिफ्ट नाही झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचं ते जजमेंट अजूनपर्यंत सेट असाइड नाही झालेलं आणि चालू आहे. दुसरी केस म्हणजे एनरॉनचं ते गॅट हे आहे, त्याच्यात टेक्निकल प्रॉब्लेम सगळे भरपूर आहेत. प्रेसिडेन्शियल पॉवर्स इज वेदर ड्युरिंग एमर्जन्सी द प्रेसिडेंट हॅड द पॉवर्स अँड वेदर ही कॅन इम्पोज टॅक्सेस ऑर इन्क्रीज द टॅक्सेस. ते सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं होतं, बट देर आर ऑल टेक्निकल प्रॉब्लेम्स. माझ्या दृष्टीने जे हाय प्रोफाईल मॅटर्स हे जे तुम्ही पेपरमध्ये वाचतात त्याच्याबद्दल तुम्हाला इंटरेस्ट आहे, पण माझ्या दृष्टीने केलं की मी तुम्हाला एक केस सांगणार आहे की एक जामनीबाईची म्हणून केस होती. ती माझ्या मते इंटरेस्टिंग आहे फॉर कॉमन पर्सन. ती अशी होती की तिच्या मुली, 2 मुली, एक वय वर्ष 3 आणि 5, वसईमध्ये त्या मुली होत्या, पाड्यामध्ये एका राहत होत्या आणि त्या हरवल्या होत्या. आणि साधारण 7-8 वर्षानंतर ती बाई अक्षरशः आदिवासी बाई, म्हणजे तिला मला त्यावेळेला वडापाव आणि वसईवरून ट्रेनच्या तिकिटाचे पैसे द्यायचे आणि मग ते आम्ही त्याचा आणि तिच्या त्या 2 मुली हरवलेल्या मुली हरवलेल्या ज्या होत्या तर त्या आम्ही चॅलेंज केलं शोधून काढायचं आणि शोधता आम्हाला लक्षात आलं की ते अडॉप्शन मध्ये स्वीडनला गेलेले आहे आणि आम्ही ते अडॉप्शन चॅलेंज केलं होतं. आणि ते अडॉप्शन चॅलेंज करता करता आमचं म्हणजे खोदता आमच्या लक्षात आलं की ते रॅकेट होतं आणि ते मग ते आम्ही नोटिसेस इश्यू करायला लावल्या होत्या. मॅजिस्ट्रेट कडनं रेकॉर्ड मागितला होता, पोलीस स्टेशन कडनं मागितला होता, डीसीपी कडनं मागितला होता आणि इट वॉज अ व्हेरी अपहिल टास्क. आम्हाला काही कागद मिळत नव्हते म्हणून नोटिसेस इश्यू करायला लावल्या होत्या. म्हणजे मी चक्क सांगितलं होतं वॉरंट इश्यू करा. त्यामुळे तो हायकोर्ट जज मला ओरडला होता की तू मला मॅजिस्ट्रेटच्या विरुद्ध वॉरंट इश्यू करायला लावते, डीसीपीच्या विरुद्ध वॉरंट करते. If they are not listening to your request and notices, they should be treated as equal. All I want is a record of this. आणि असं करता करता we could track those parents, the adoptive parents of those 2 Swedish girls. आणि शेवट माझ्या नशिबाने in spite of all the laws in my favor मला ते अडॉप्शन सेट असाइड नाही करता आलं. कारण माझ्या म्हणण्यात होतं की ते डेलिक्वेंट नव्हत्या, म्हणजे रस्त्यावरती विदाउट एनी दे वर नॉट ऑर्फन्स, दे वर लॉस्ट किड्स. मिसिंग रिपोर्ट असताना सुद्धा तुम्ही अडॉप्शन मध्ये कसं दिलं. आणि त्याला मिसयूज ऑफ पॉवर ते रॅकेट होतं ते सगळं बाहेर आलं. त्याच्यामुळे तो कायदा सगळा बदलला, गाईडलाईन्स आले. आणि नंतर आता मी राजूशी तेच विचारलं, मग राजू मला त्या मुली ज्याला 21 वर्षाच्या झाल्या त्या भारतात आल्या आणि त्या अडॉप्टिव्ह त्यांच्या बायोलॉजिकल मदरला भेटल्या. पण देन देर वॉज अ कम्युनिकेशन गॅप, कारण त्यांना स्वीडिश या दुसरी कुठली भाषा येत नव्हती. ती एक खूप छान इंटरेस्टिंग केस होती टू सेट असाइड अ ऑर्डर ऑफ अडॉप्शन बाय द बायोलॉजिकल मदर. दुसरी एक केस मी सांगेन, एक मेडिकल नेग्लिजन्सी, की त्याचं ऑपरेशन झालं, स्पर होता त्याला कुबड होतं त्या मुलाला आणि ते कुबड असं होतं ते स्ट्रेट करायचं स्पायनल कॉर्ड. त्याच्यामध्ये त्याने तो रॅमिंग्टन रॉड इन्सर्ट करून ते स्ट्रेट करून, पण ते करताना त्याचा संपूर्ण मुलगा तो पॅरालायसिस झाला बेनिथ द वेस्ट. कारण त्याचं ते स्पर होतं आतमध्ये. गिरीश विल नो, द डॉक्टर, मेडिकल पीपल विल नो की आतमध्ये त्याचं बोनचं इनग्रोथ होतं आणि ते स्पर होतं ते असं वाढत असंच गेलं. पण ते असं केल्यामुळे ती स्पायनल कॉर्ड होती ते स्पर आतमध्ये रप्चर झाली आणि ही वॉज पॅरालाइज्ड beneath the waist. And that was a very hard fight for me because I was fighting against Bombay Hospital and the leading orthopedic surgeons at that time. माझी प्रॅक्टिस काहीतरी 8-1 वर्ष झाली होती. मला कोणी मदत करायला कबूल नाही. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुला काही कोण डॉक्टर्स येणार नाही, काय करायचं. राजूनी मला डॉक्टर बाळची ओळख करून दिली. त्यांना मी ते केस पेपर माझ्याकडे थोडेफार होते ते दाखवले. म्हणाले मदत मी कोर्टात नाही येऊ शकणार, पण आणि बाकीच्या पण डॉक्टर्सनी मला सांगितलं पण आम्ही तुला बाहेरून मदत करू. शेवटी जबानी करायला काय करायचं. मग मला माझ्या सिनियरचाच ओळखीचे होते, त्यांनी मला सांगितलं ही पुस्तकं बघ. म्हटलं आता एक काम करूया, आपल्याला जर कोण डॉक्टर मिळणार नाही जबानी द्यायला, म्हणजे मी इव्हन इंडियन मेडिकल काउन्सिल मध्ये पण द्यायला गेले की वेदर आय कॅन गेट अ पॅनल ऑफ डॉक्टर्स फॉर यू टू गिव्ह एक्सपर्ट. हू आर द डॉक्टर्स.
त्या 2 डॉक्टरची नावं घेतल्यानंतर ते स्टेप बॅक. नोबडी विल कम अँड गिव्ह यू एव्हिडन्स अगेन्स्ट दिस डॉक्टर्स. कारण जो डॉक्टर येईल पॅनलच्या एक्सपर्ट वरून सुद्धा तो म्हणे त्याचा प्रोफेशन बुडाला, तो कायमचा गेला. So you don't expect any help from the doctors. I was quite aghast, I was depressed. म्हणजे असं this against the system I was again. Then I have to fight it out. मग मी त्या विचार केला की आपण याच्यात पुस्तकं वाचायला लागू. So I brought the books. आणि मला त्या पुस्तकावरून आणि मी बेसिक पासून मी सुरुवात केली की ऑपरेशन करण्यासाठी काय काय बेसिक लागतं, की ब्लड प्रेशर घेतात, ऑपरेशन करायला एक्सरे घेतात, मग एक्सरेचे काय काय व्हरायटीज, असं करत करत मला ती पुस्तकं मिळाली. माझ्या एका नातेवाईकाकडनं मी गेले, म्हटलं मला ही पुस्तकं हवी. आणि मला म्हटलं हे 2 डॉक्टर्स आहेत आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात. तर हो, तर त्या मेडिकल मला त्या कॉलेजमध्ये हे जे डॉक्टर्स शिकवतात ती जी रेफरन्स पुस्तकं वापरतात ती पुस्तकं मला पाहिजे. म्हणजे का म्हटलं, बिकॉज दिस इज द बायबल फॉर यू पीपल. सो इफ दॅट डॉक्टर ए इज रेफरिंग टू दिस बुक, he can't deny the contents of that book. So I can cross examine and I can question him on the basis of the Bible, on what basis he's teaching you guys. असं करत करत मी केलं आणि जरा चापलुसी केली. त्या पुस्तकांवरती डॉक्टरच्या पुस्तकावरती पोस्ट-इट लावले आणि त्या अशा रीते ठेवले विथ द गार्ड की ती पुस्तकांची नावं, कारण जज म्हणाला तू काय एव्हिडन्स देणार. दोन्ही डॉक्टर्स हजर होते कोर्टात. बॉम्बे हॉस्पिटलचे सगळे मोठे सॉलिसिटर्स आले होते, ऍडव्होकेट्स आले होते, तू काय एव्हिडन्स देणार. म्हटलं माझ्याकडे माझ्या शब्दाशिवाय आणि रेकॉर्डशिवाय दुसरा काय माझ्याकडे कोण मिळत नाहीये मला डॉक्टर्स, आणि ह्या 2 मोठ्या डॉक्टर्सना नोबडी टू फेस देम. म्हणजे मग काय करणार, मी पुस्तकं दाखवली. म्हटलं ही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाच्या बेसिसवरती मी माझी केस प्रूव्ह करणार. बिकॉज मला कुठल्या डॉक्टरची गरज वाटत नाही, कारण कुठला डॉक्टर यायला कबूल नाहीये. म्हटलं त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं आम्ही येणार नाही जबानी द्यायला, आणि ह्या 2 पुस्तकांच्या द्वारे मी करणार. मग त्या डॉक्टर्सनी विचारलं कुठली पुस्तकं आहेत. मी म्हटलं मी जजला सांगितलं मी पुस्तकं तुम्हाला फक्त दाखवते. पण तेवढी पोस्ट-इट का लावली तिकडे. म्हटलं मला ज्या व्यक्तीने पुस्तकं दिली, that person doesn't want his name to be disclosed, that reaches to these doctors, that who has helped me. म्हणजे एवढे या डॉक्टर्सची दशहत आहे किंवा घाबरतात लोक. पण त्या पुस्तकांची नावं त्या डॉक्टरने सांगितलं आम्हाला ही पुस्तकं बघू, किंवा त्यांच्या वकिलांनी सांगितलं. म्हटलं नाही मी तुम्हाला काय दाखवणार नाही, मी फक्त फर्स्ट पेज झेरॉक्स दाखवणार आणि तुम्हाला काय रिफर करायचं ते मी इतक्यात काही डिस्क्लोज करणार नाही. पण ती माझा असा अंदाज आहे की ती पुस्तकांची नावं बघून त्या डॉक्टरने सेटलमेंटसाठी ऑफर केली आणि आय टोल्ड माय क्लायंट टू सेटल द मॅटर. आणि तिकडे बार्गेनिंग करत करत आमचा जो 50 लाखाचा क्लेम होता, ठीक आहे त्याला आम्हाला 15 लाख आम्ही ऍक्सेप्ट केले, कारण ते 5 लाखच देत होते, देतच नव्हते. मग करत 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 ते 15-20 लाखापर्यंत त्यांनी दिलं सेटल केलं. मग ती जरा चापलुसी करावी लागली. दॅट वॉज नॉट ऍडव्होकसी, बट I had to find a way out how to be outsmart the doctors. To be street smarts are used. That is, I would say, that is a case which I feel, though it is not reported anywhere. आज तो मुलगा, त्या मुलाला पहिल्यांदी तो 8 वयाच्या 5व्या वर्षी तो जो हॉस्पिटलमध्ये होता, तो 2 वर्ष बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड पेशंट होता. त्यांनी मुंबई बघितली नव्हती. मी त्याला केस कोर्टात घेऊन आले. त्या कोर्टाला त्याचं इट वॉज अ बॅड टेस्ट ऑन माय पार्ट. आय फेल्ट व्हीलचेअर वरून तो कॅथेड्रल बॅग वगैरे घेऊन फिरवायचा. पण आज तो मुलगा TCS मध्ये बँगलोर मध्ये कामाला आहे. स्वतःचा त्यांनी ब्लॉग घेतलेला आहे. ही वॉज कंडक्टिंग अ कॉम्प्युटर बिझनेस ओव्हर देअर. आणि तो TCS मधून तो फॉरेनला वगैरे जातो. ही इज व्हेरी सक्सेसफुल. गाडी बिडी त्याची स्वतःची 4 व्हीलर आहे, ती कन्वर्ट करून गेलेलं आहे. इज व्हेरी व्हेरी वेल सेटल्ड. दॅट इज वन थिंग आय एम जस्ट सेइंग. आणि दुसरं एक आहे तसं बघितलं तर बाकीच्या केसेस सांगितलं तर राजेश खन्नाच्या मैत्रिणीची केस आहे. फॉरगॉट हिज द वाईफ्स द गर्लफ्रेंड्स नेम, तिची केली होती मी. आणि तसे बाकीचे बरेचसे आहेत. But I don't discuss those clients' matters of the high profile. And I think I'll start now. I will start to the wills because the list will be endless. बरोबर. आता गिरीश तुम्हाला wills बद्दल सांगितलं, मृत्यूपत्र, वारसा हक्क आणि उत्तराधिकार सांगितलं. वारसा हक्क is by succession.
म्हणजे जिथे विल नसेल लिहिलेलं, जिथे मृत्यूपत्र नसेल की आपली प्रॉपर्टी कोणाला द्यायची मेल्यानंतर, ते जर नसेल विल तर ते सक्सेशननी वारसा हक्काने प्रॉपर्टी जाते. जे प्रॉपर्टी गेल्यानंतर त्या माणसाच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी करायची ती दोन प्रकारे होते. एक मृत्यूपत्र केलं असेल तर म्हणजे मृत्यूपत्र म्हणजे त्याची इच्छापत्र पण म्हणतात, की त्या माणसाची काय इच्छा आहे, कशी त्याची प्रॉपर्टी त्याला डिवाइड करायची आहे, कोणाला द्यायची आहे. आणि ते विल जर केलं नसेल, मृत्यूपत्र नसेल, तर ते वारसा हक्काने इंडियन सक्सेशन ऍक्टने किंवा हिंदू सक्सेशन ऍक्टने किंवा पर्सनल लॉ जे असतात, एक तर इंडियन सक्सेशन ऍक्ट असतो जो कॅथलिक लोकांना असतो, हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे, मोहम्मडन लॉ ऑफ सक्सेशन आहे, पारसी लॉ ऑफ सक्सेशन आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या पर्सनल लॉज ऑफ सक्सेशन वेगवेगळे. विल साठी साधारणपणे एकच आहे कायदा, फक्त फरक आहे की मोहम्मडन लॉ मध्ये मुस्लिम लोकांमध्ये they are allowed to will out only 1/3 of their property. They can't will out the entire property. And 2/3 goes by succession and 1/3 only can be willed out. आणि हिंदू कायद्याप्रमाणे आपल्याला तसा हिंदू मध्ये मृत्यूपत्र असा आपल्याला हिंदू लॉ ऑफ विल्स नाहीये. एक इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये विल्सची सगळी प्रोव्हिजन आहे जी सेक्शन 58 to 191 मध्ये आहे. तर विल करायचं म्हणजे मृत्यूपत्र जे करायचं आहे, एक सर्वसाधारणपणे कॉमन मॅनला लागेल ते मी तुम्हाला सांगते. माणूस अबाव 18 पाहिजे. ही शुड बी ऑफ अ साऊंड माइंड. ही शुड बी इन अ पोझिशन टू एक्झिक्यूट अ कॉन्ट्रॅक्ट ऍज पर द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. म्हणजे 18, साऊंड माइंड, सॉल्वंट पाहिजे. आणि जर इंटरमिटेंटली इन्सॅनिटी असेल तर ड्युरिंग द पिरियड ऑफ हिज सॅनिटी he cannot be under the influence of alcohol, intoxicated नको तो. ह्या माणसाला विल करता येतं. विल करण्यासाठी कुठलाही प्रकारचा फॉर्मॅट नाहीये. ते तुम्ही कुठल्याही कागदावरती करता येतं. असं काही बॉन्ड तुमचा स्टॅम्प पेपर म्हणा, तो स्टॅम्प पेपरची गरज नसते. तुम्ही प्लेन डायरीतल्या एका कागदावरती पण लिहू शकतात. तुम्ही टाईप करू शकतात कुठल्याही पेपरवरती. डझंट रिक्वायर एनी स्टॅम्प पेपर. कुठल्याही प्रकारचं लिगल लँग्वेज वगैरे असायलाच पाहिजे किंवा टॉपिकल वर्ड्स पाहिजेत. लिगल फॉर्मॅट असं काही नसतं. तुम्ही तुमच्या हाताने जरी साधं लिहून ठेवलं तरी चालतं. पण कायद्यानुसार ज्या गोष्टी इसेन्शियल 2 गोष्टी फक्त आहेत की त्याला 2 विटनेसेस लागतात. आता ते लिहिताना विटनेसेस ज्याला आपण सही लिहून घेतो, विल तयार करतो त्यावेळेला ते विटनेसेस आणि जो टेस्टॅटर म्हणतो की जो विल लिहिणारा, त्याला आम्ही लिगल लँग्वेज मध्ये टेस्टॅटर म्हणतो. आपण म्हणूया विल लिहिणारा. विल लिहिणारा आणि विटनेसेसचे जे दोघ जण असतात त्यांनी तिघांनी एकाच वेळेला सही करायची असते. त्यामुळे हे महत्वाचं खूप आहे. म्हणजे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन फॉर प्रूव्हिंग ऑफ द विल की ते विल लिगल आहे, की ह्या तिघांनी एकाच वेळेला एकमेकांच्या समोरासमोर सही करायची असते. आणि विटनेसेस जे आहेत ते विटनेसेस फॅमिलीतले चालतात. हो, फॅमिलीतले चालतात. पण शक्यतो मृत्यूपत्राप्रमाणे जर तुम्ही कोणाला काय प्रॉपर्टी देणार असाल तर ते विटनेसेस चालत नाही. आणि ते विटनेसेस नसावेत, नाहीच चालत ते. म्हणजे देन दॅट बिकम दॅट त्या विटनेसेस पुरतं जे त्याला दिलेलं असेल त्या तेवढं ती प्रॉपर्टी बाजूला जाते. पण मग बाकीचं विल ग्राह्य धरतं. त्या विटनेसला ते प्रॉपर्टी मिळत नाही. आता विल तयार करताना आम्ही युजली जे करतो कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी की एक पहिलं डिक्लेरेशन असतं की हे तुमचं शेवटचं मृत्यूपत्र आहे. दुसरं डिक्लेरेशन आहे की तुम्ही सध्या तुमची मनस्थिती जे फिजिकल आणि मेंटल हेल्थ हे दोन्ही चांगलं आहे की तुम्ही यू कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर रायटिंग. तुम्ही जे आता लिहिलेलं आहे किंवा ज्या लिहिलेल्या कागदावरती, टाईप केलेल्या कागदावरती जे लिहिलं त्याच्यावर तुम्ही सही करणार आहात त्याचे तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचे परिणाम ते तुम्हाला चांगले त्याचे माहिती आहेत की तुम्ही काय लिहिलेलं आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे. यू आर नॉट अंडर एनीबडीज इन्फ्लुएन्स ऑर कोर्शन. कोर्शन म्हणजे फोर्स, प्रेशर खाली.
हे 3-4 वाक्य लागतात. त्याच्यामध्ये अजून आपल्याला एक लिहावं लागतं की ही प्रॉपर्टी जी आहे तुमची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे. तुम्हाला लोकांची प्रॉपर्टी विल आउट करता येत नाही. तुम्हाला स्वकष्टाची प्रॉपर्टी फक्त विल आउट करता येते. आपल्या हिंदूंमध्ये जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असते, अँसेस्टर प्रॉपर्टी असते. त्याच्यातून तुमचा शेअर जर डिमार्केट झाला असेल तर तुमची ती सेपरेट प्रॉपर्टी होते. पण तुमचा जो हक्क आहे, राईट, कायद्याच्या भाषेत वी कॉल इट undivided share. So if I have half share in my father's property along with my sister, but it is not divided, I can will out half of my undivided share. म्हणजे तुमचा जो शेअर आहे पण ती कार्व आउट नसेल झाली तर यू कॅन विल आउट युअर अनडिवायडेड शेअर इन एनी प्रॉपर्टी. भाड्याची प्रॉपर्टी विल आउट करता येत नाही, पण तरी विल मध्ये लिहितात. आणि ह्या ज्या प्रॉपर्टी आपल्याला लिहाव्या लागतात ते हे सेल्फ एक्वायर्ड लिहावे लागतात किंवा वेअर युअर राईट्स आर आयडेंटिफाईड. फ्युचर राईट्स नाही, ज्या सही करताना तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जे काय हक्क असतील ते सगळं करून तुम्ही विल आउट करू शकता. तुम्हाला विल करताना कोणालाही तुमची प्रॉपर्टी देऊ शकतात. म्हणजे आम्ही म्हणतो कुत्र्या मांजरांना सुद्धा दिली तरीही चालते. तुम्ही काय कारण द्यायची, विल मध्ये प्रॉपर्टी तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्स सोडून जर तुम्हाला कोणाला दुसऱ्याला द्यायची असेल, तुम्हाला त्याची कारण लिहायची गरज नसते. कारण लिहिलं तर थोडं बरं पडतं की त्या माणसाची मनस्थिती ह्या कारणामुळे त्यांनी काय, आता मुलांना समजा उदाहरणार्थ मुलांना, एका मुलाला तुम्ही जास्ती देता, दुसऱ्या मुलाला कमी देतात, एक मुलगा बघतो एक मुलगा नाही बघत, मग ज्याच्याकडे तुम्ही त्याला प्रॉपर्टी जास्ती देतात तर तिथे त्यावेळेला मी तरी ऍडवाइस करते की कारण द्या की ह्या कारणामुळे ह्यांनी माझे देखभाल केलेली आहे, माझ्यासाठी सगळं बघितलंय म्हणून मी त्याला ही थोडी प्रॉपर्टी जास्ती देतोय. किंवा या मुलीच्या शिक्षणाला मी काय एवढा खर्च नाही केला, लग्नाला नाही खर्च एवढा आला म्हणून मी तिला थोडे जास्ती देतोय. की ते जस्टिफायबल होऊ शकतं की तुम्ही भेदभाव का करतात. ही डिटेल्स मध्ये विल मध्ये तुम्हाला शक्यतो इम्युएबल प्रॉपर्टी म्हणजे काय, स्थायी जमीन जुमला, आणि मुव्हेबल प्रॉपर्टी तुमचे शेअर्स, बँक अकाउंट्स, दागिने, हे 2 मुव्हेबल आणि इम्युएबल प्रॉपर्टीज आहेत. ते आयडेंटिफाय केले तर खूप जास्ती चांगलं होतं. तुमच्या बँक अकाउंट मध्ये आकडा सांगायची गरज नसते विल मध्ये, पण कुठल्या बँकेत तुमचे अकाउंट्स आहेत एवढं तरी आयडेंटिफाय करा. तुमचे एफडी नंबर तुम्ही डिटेल मध्ये लिहू नका, पण ह्या बँकेत माझे एफडीज आहेत, या कंपनीमध्ये माझे शेअर्स आहेत, ह्या ठिकाणी माझा फ्लॅट आहे. तुमचे 2-3 फ्लॅट असेल तर त्या बिल्डिंगची नावं वगैरे लिहिलेलं जास्ती सोपं पडेल. आणि तुम्ही कोणाला काय काय द्यायचं हे डिटेल मध्ये लिहा की हे एफडीज, माझे हे एफडीज आहे ते ए ला पाहिजे, हे एफडीज बी ला द्या, सी ला द्या. शेअर्स तुम्ही काय कोणाला काय द्यायचे असतील ते इम्युएबल प्रॉपर्टी तुम्ही देऊ शकतात. आणि एक रेसिड्युअरी क्लॉज असतो की जिथे जे काय विल मध्ये लिहिलेलं नाहीये पण मेल्यानंतर, मेल्याच्या वेळेला जी काय उरलेली प्रॉपर्टी असते ती अमक्याला द्यावी, कोणालाही. म्हणजे दॅट विल कव्हर ऑल युअर बॅलन्स प्रॉपर्टीज विच आर नॉट लिस्टेड पर्टिक्युलरली. म्हणजे कधी कधी असं होतं की शेअर्स तुमचे विकले जातात, कारण विल केलेलं एका दिवशी असतं आणि माणूस केव्हा जातो याची आपल्या गॅरंटी नसते. कधी कधी त्या प्रॉपर्टी एक्झिस्टन्स मध्ये नसतात, कारण माणूस तो विल केले म्हणून ती प्रॉपर्टी विकू शकत नाही किंवा डिस्पोज करू शकत नाही अशातलं नाहीये. तो विकू शकतो, पण ज्या तारखेला त्याच्याकडे प्रॉपर्टी होती तर त्याच्यानंतर त्याची तो स्वतःच्या उपभोगासाठी पण विकू शकतो. म्हणून आम्ही सेव्हिंग क्लॉज लिहितो की रेसिड्युअरी प्रॉपर्टी म्हणजे उरलेली सुरलेली प्रॉपर्टी जी काय माझ्या नावावर असेल मरते वेळेस ती अमक्याला द्यायची, हा एक क्लॉज सेव्हिंग क्लॉज करायचा. डॉक्टरचं सर्टिफिकेट विल करायला 18च्या आधी. मला पर्सनली माझ्याकडे जे येतात त्यांना विल करायला मी एवढं सांगते की साधारणपणे 65च्या नंतर जर विल केलं किंवा 70च्या नंतर केलं तर डॉक्टरचं सर्टिफिकेट इज हेल्पफुल. इट इज नॉट कंपल्सरी बट इट इज मोर हेल्पफुल.
आणि ते विल जिथे संपतं तिथूनच सुरुवात करायची. खूप लोक काय करतात, विलचं सगळं झाल्यानंतर दुसऱ्या पानावरती डॉक्टरचं सर्टिफिकेट अटॅच करतात, की त्या डॉक्टरच्या सर्टिफिकेट मध्ये असतं की तो पर्सनली हजर होता, हे त्यांनी त्या माणसाला तपासलं, त्यांनी ते त्याच्या डॉक्टरच्या समोर ही वॉज मेंटल, त्याच्या डॉक्टरचं डिक्लेरेशन असतं दॅट ही वॉज फिजिकली आणि मेंटली इन अ साऊंड स्टेट ऑफ माइंड. अँड मी इंग्लिश मध्ये सांगते, सॉरी मराठीतून मला पटकन नाही सांगतात. अँड ही वॉज इन अ पोझिशन टू अंडरस्टँड व्हॉट द डॉक्युमेंट ही हॅज साइन्ड. हे डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं आणि mentioned, and that will was signed in the presence of A and B, that is the witnesses A and witnesses B. आणि ते इन कंटिन्युएशन का लागतं, कारण मग नंतर आम्ही म्हणतो की ते डॉक्टरचं सर्टिफिकेट नंतर मॅनेज केलं, नंतर आणलं. त्याच वेळेला एकाच वेळेला केलं तर एका पाठीमागून एक करतायत. इट इज ऍडवायजेबल टू हॅव दिस सर्टिफिकेट ऍट एनी एज इफ यू आर एलिंग विथ सम, काय तुम्हाला आजार जर असेल, इव्हन ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस जरी डिटेक्ट झाला असेल, तर डॉक्टरचं सर्टिफिकेट असलेलं हे केव्हाही फायदेशीर पडतं. खूप डेफ आणि डेफचं पर्सन किंवा ब्लाइंड पर्सन असेल तरीही विल करता येतं. यू हॅव टू राईट अ क्लॉज देअर की द डॉक्युमेंट वॉज रेड आउट टू द टेस्टॅटर अँड ही हॅज पुट हिज सिग्नेचर. त्या विटनेसेसना ते स्टेटमेंट करावं लागतं. हे सगळं इन जनरल हा सगळा विलचा प्रकार आहे. दुसरं आहे की विल रजिस्टर करायचं का नाही करायचं. कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ द विल इज नॉट कंपल्सरी, इट इज ऑप्शनल. तुम्ही रजिस्टर करताना तुम्ही रजिस्ट्रारला तुमच्या घरी बोलू शकता आणि ते विल रजिस्टर करता येतं, किंवा तुम्हाला आणि विटनेसेसना जाऊन सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करता येतं, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन चार्जेस हे खूप नॉमिनल असतात. आणि सर्वसाधारणपणे समज असा आहे की ते रजिस्टर्ड विल असल्यामुळे ते कॅनॉट बी चॅलेंज्ड. चॅलेंज करणारे देर आर मेनी पॉइंट्स टू बी चॅलेंज, दॅट कॅन बी अ सेपरेट ऍस्पेक्ट की कुठल्या कुठल्या पॉइंटवर चॅलेंज करता येतं. भांडाभांडी मुलांमध्ये किंवा कोणामध्ये मारामाऱ्या करायच्या असेल तर न्यूसन्स व्हॅल्यू म्हणून आपण चॅलेंज केलं की तो समोरचा माणूस अडकला. हायकोर्टामध्ये करायला तुम्हाला 10-15 वर्ष आरामात जातात. हे सर्वसाधारणपणे ठोकळ ऑफ प्रिपरेशन ऑफ द विल आहे. अजून तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये जर काय सांगायचं असेल की एक्झिक्युटर नेमता येतो तुम्हाला, हे पण ऑप्शनल आहे की ज्या बिलने तुम्ही जी प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, तुम्ही यू कॅन अपॉइंट एनी पर्सन, तुमच्या बेनिफिशरीज पैकी पण तुम्ही अपॉइंट करू शकता, किंवा तिसऱ्या माणसाला की ज्याला तुम्ही काहीही दिलेलं नाहीये त्यालाही अपॉइंट करू शकतात की तो ह्या विल प्रमाणे प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करेल, म्हणजे आपण वाटून देईल सगळ्यांना. त्या विल मृत्यूपत्रामध्ये जे प्रमाणे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे प्रॉपर्टी वाटून देणे, आणि त्याला एक्झिक्युटर म्हणतात. हे ऑप्शनल आहे, इट इज नॉट कंपल्सरी. एक्झिक्युटरला सुद्धा काही बेनिफिशरी किंवा विलनी काय द्यायचं असं ऍडवायजेबल नाही. बेनिफिशरी अँड एक्झिक्युटर, बेनिफिशरी अँड विटनेस, बेनिफिशरी म्हणजे ज्याला विलनी काय मिळत असेल त्याला आम्ही बेनिफिशरी म्हणतो. द बेनिफिशरी शुड नॉट बी अ विटनेस अँड द बेनिफिशरी शुड नॉट बी एक्झिक्युटर ऑल्सो. सो दॅट इज द मेन थिंग लिगली, की कायद्याने त्याला बंधनं आहेत. ते विल तेवढा पोर्शन सोडून बाकीची मग प्रॉपर्टी डिवाइड होते. त्यामुळे हे एक्झिक्युटर्स तुम्ही कोणाला देऊ शकतात. शक्यतोवर विटनेसेस जे तुम्ही घेतात, आपण विल वरती जे विटनेसेस घेतो ते तुमच्या आजूबाजूचे शेजार पाजारचे असेल, तुमचे मित्रमैत्रिणी असू दे, शक्यतोवर तुमच्या वयापेक्षा लहान असलेले उत्तम. कारण विल ज्याला जर समजा कोर्टात दाखल झालं आणि ते चॅलेंज करावं लागलं तर विटनेसला पहिल्यांदा येऊन विटनेसलाच यावं लागतं सांगायला की हो माझ्या समोर ह्या व्यक्तीने सही केली. त्यासाठी विटनेस हे अत्यंत आवश्यक असतं की आपल्यापेक्षा वयाने बराच तसा लहान असावा, नॉट आपल्या वया किंवा आपल्या वयापेक्षा जास्ती माणूस नसावा.
सो इट इज ऍडवायजेबल टू, तसं कायद्याने काही बंधनकारक नाहीये, पण practical approach that the witness should be younger than you, that will helpful for the purpose of proving the legality of the will. Will तर तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकतात, सील करून त्याच्यावरती एन्व्हलप वरती क्रॉस सही करायची. माझी पद्धत अशी आहे की त्या म्हणजे माझं डोकं तिरकं चालतं, जातीप्रमाणे कुडाळ देशकर आहे मी, त्यामुळे थोडस तिरकट चालतं. मी विल मध्ये एक वाक्य लिहून ठेवते की याची कॉपी अमुक अमुक कडे आहे. कारण मग तुमच्या घरात जर मिळालं तर तुमच्या बाकीच्या मुलांना मध्ये कुठे इंटरसेप्शन नाही करता येणार, पेज रिप्लेस नाही करता येणार, कुठे फोर्ज नाही करता येणार. म्हणून त्या विल मध्येच लिहून ठेवायचे की ह्या विलची कॉपी अमक्या अमक्याकडे आहे. कोणाला डाऊट असेल तर त्यात अमक्या अमक्याला विचारून ते बाबा ती कॉपी आण आणि कम्पेअर करा. हे माझा वात्रटपणा आहे, इथे हा कुठे कायद्यामध्ये नाहीये. तुम्ही विल वकिलाकडे ठेवू शकतात फॉर सेफ किपिंग, पण त्याच्यामध्ये तुमच्या वारसांना किंवा तुमच्या बेनिफिशरीने तुमच्या वकिलाची माहिती पाहिजे, जे आपल्याकडे तसं प्रॅक्टिकल अप्रोच नाहीये. आपल्याकडे जसं फॅमिली डॉक्टर आहे तसा फॅमिली ऍडव्होकेट नसतो, आणि आपले आई वडील किंवा मोठे घराचे लोक जे वकिलांकडे जातात त्यांची त्या मुलांना काही माहिती नसते. खूप पूर्वीच्या काळी सॉलिसिटर्स फॉर्म मध्ये विल सेफ किपिंग मध्ये असतं, बट यू कॅन कीप द विल इन युअर ओन कबर्ड. देर इज नो इश्यू अबाउट दॅट. अजून काय कव्हर करायचंय का रे? अजून ह्या कॉमन याच्यामध्ये, नाहीतर विल मध्ये इंट्रिकिसिटीज खूप आहेत की तुम्ही प्रायव्हेट ट्रस्ट करू शकता तुमच्या बेनिफिशरीसाठी, तुम्ही कंडिशनल विल करू शकतात, इव्हेंच्युअलिटीज काय असेल, अमुक झालं तर अमुक द्यायचं, ह्या सगळ्या तुम्ही त्याच्या छोट्या 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 मायनर ऑफशूट्स खूप आहेत. पण मग ते प्रत्येकाच्या वैयक्तिक रिक्वायरमेंट प्रमाणे ते एवढं डिटेलमध्ये आज मी जाणार नाही. तुम्हाला जर काय क्वेरीज हव्या असतील तर यू आर ऑलवेज वेलकम, देर आर नो इश्यूज. पण ब्रॉडली स्पीकिंग हे कन्सेप्ट आहे विलचा. आणि बोल कोण उत्तराधिकार वगैरे जे आहेत म्हणजे वारसा हक्क, त्याच्याबद्दल काय कसं याच्यामध्ये उत्तराधिकार म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय दॅट? बिकॉज इनहेरिटन्स आणि इनहेरिटन्स म्हणजे सक्सेशन. सक्सेशन ते एकच का? According to Raju, it is same, because even I was wondering what is उत्तराधिकार. Raju said it is succession, वारसा हक्क. वारसा हक्क मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या कायद्याप्रमाणे जातो. पर्सनल लॉज, हिंदू लॉचा वारसा प्रॉपर्टी, जिथे विल नसेल तिथे वारसाप्रमाणे, वारसा हक्काप्रमाणे किंवा सक्सेशन ऍक्ट, सक्सेशन लॉज प्रमाणे त्याप्रमाणे प्रॉपर्टी डिवाइड होईल. बरं, दुसरं विल मध्ये, आय एम जस्ट गोइंग बॅक टू द विल, सॉरी. तुम्ही विल एकदा केलं म्हणजे परत करू शकत नाही अशातलं नाही. तुम्ही n नंबर ऑफ टाइम्स विल बदलू शकतात. आणि कायद्याप्रमाणे, इंटरप्रिटेशन प्रमाणे शेवटचं जे विल केलेलं असतं, द लास्ट विल इज द व्हॅलिड विल. म्हणजे 1919 1995 मध्ये केलेलं विल, 2000 मध्ये केलेलं विल, 2005 मध्ये केलेलं विल आणि 2019 मध्ये केलेलं विल. 2019चं विल विल बी टेकन ऍज अ व्हॅलिड विल. ओके. आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्या विल मध्ये एक वाक्य आम्ही त्याच्यात लिहितो की आधी कुठलं विल केलेलं नाहीये, आणि आधी जर कुठलं विल केलं असेल तर ह्या विल प्रमाणे आम्ही ते सगळं ऍडवायजेबल. आधीच्या विलच्या तारखा लिहा तुम्ही की मी ह्या तारखेला विल केलं होतं, माझं हे शेवटचं तारीखचं हे विल आहे, ते मी ह्या विलच्या द्वारे मी कॅन्सल करते. म्हणजे तुम्ही विल करताना मनस्थिती तुमची चांगली आहे. हा एक डिफेन्स आम्ही अटॅक करतो की जेव्हा विल करताना ह्याला माहिती पण नव्हतं आपण आधी किती केलं होतं विल, म्हणजे हा मनस्थितीच नव्हता चांगल्या. And that is one of the point of defense that the will, that person was not of a mental state to execute this will, because he was not he never even knew की त्यांनी आधी विल केलंय की नाही. आणि कायद्याप्रमाणे शेवटचं विल हे फायनल विल असतं.
तुम्ही चेंजेस करू शकतात, त्याला आम्ही कोडसिल म्हणतो. त्या चेंजेस जर करायचं असेल की बाबा तुम्ही ही प्रॉपर्टी मी विकली, मी प्रॉपर्टी ही ए ठिकाणी असलेली माझी प्रॉपर्टी मी बी ला दिली होती आणि मी आता माझ्या हयातीमध्ये ए ची प्रॉपर्टी विकली आणि आता बी ला मी त्याच्या बदली मी अमुक देणार आहे. ते चेंजेस तुम्ही कोडेसिल मध्ये चेंज करू शकता. तिथे पण विटनेसेसची तुम्हाला सही घेण्याची गरज आहे. म्हणजे आपण टाकं लिहितो ना तसं तसं ते टाकं करून तुम्ही कोडेसिल मध्ये त्या मार्जिन मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. आणि विल मध्ये कुठेही ओव्हर रायटिंग वगैरे जर केलं करेक्शन तर तिथे सगळ्यांच्या सह्या लागतात. या ग्रुपमध्ये 3-4 जण जे आहेत ते परदेशात राहतात, उदाहरणार्थ मी पण. तर ती इंडियात केलेल्या विलची व्हॅलिडिटी इंटरनॅशनली किती असते आणि आम्हाला कुठला लॉ लागू पडतो त्याला? हे बघ, आता तुला प्रॉपर्टी जर इंडियामध्ये जर तू विल केलं आणि प्रॉपर्टी जर इंडियामध्ये असेल तर तुला ती इकडे पण प्रोबेट करता येते. तिकडचे तुमचे लोकल लॉज काय आहेत मला एवढी कल्पना नाहीये, कारण एक तर प्रत्येकाचे लोकल लॉज वेगवेगळे असतात. US मध्ये प्रत्येक स्टेटचे लॉज वेगळे असतात. नाउ फॉर द पीपल स्टेइंग इन स्टेट्स, आता त्याच्या पीपल स्टेइंग इन स्टेट्स देर आर डिफरंट लॉज. इनहेरिटन्स टॅक्स म्हणून येतो. So you have to first find out की whether inheritance म्हणजे आता तुमचं सक्सेशन विल केल्यानंतर सुद्धा you are getting it by way of a will आणि विल नसेल तर by way of succession because then you are inheriting that property. तर मग त्याचा टॅक्स वेगळा आहे. ते तुम्हाला तिथल्या लोकल लॉ प्रमाणे तर तुमच्या म्हणजे स्पेसिफिकली फॉर यू पीपल यू आर स्टेइंग देअर की जर इनहेरिट केल्यानंतर तुमच्या मुलांना म्हणजे इंडियामध्ये प्रॉपर्टी जरी तुम्ही इनहेरिट केला तरी त्यांना अमेरिकेमध्ये टॅक्स पडतो बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. सो देर आर मेनी फ्रेंड्स ऑफ माइंड की ते विल करायच्या बदली त्यांनी गिफ्ट करून त्या मुलांना, कारण गिफ्ट मिळाले असेल तर त्यांना टॅक्स नाही पडत. मग ते प्रत्येकाचा लोकल लॉ वेगवेगळा चेक करून तुम्हाला करावं लागेल. पण इथला विल तुम्ही इकडचा प्रोबेट करून तुम्ही तिकडे दाखवू शकतात, कारण जिथे रेसिप्रोकेटिंग अग्रीमेंट असेल तुम्ही इथे राहून म्हणजे उदाहरणार्थ गिरीश तू तिकडे राहून तू विल तयार करू शकतोस. तिकडे तुला 2 विटनेसेस लागतील आणि तिथल्या ते विल तू तिकडे पण प्रोबेट करू शकतोस. पण इथे एक्झिक्यूट करायला तुला तिथलं प्रोबेट तुला इंडियन कोर्टामध्ये दाखवावं लागेल की हे मी प्रोबेट मिळालेलं आहे आणि इकडे मला ते एक्झिक्यूट करायचंय. किंवा इकडे प्रोबेट मिळाल्यानंतर तुला तिकडे दाखवता येईल की बाबा हे विल ही प्रॉपर्टी मला ही प्रॉपर्टी इंडियामध्ये मी विल केलं होतं, त्याला रेसिप्रोकेटिंग अग्रीमेंट लावावी लागते. देर हॅज टू बी अ रेसिप्रोकेटिंग अग्रीमेंट बिटवीन द 2 countries. Where according to me UK has one, Singapore has with India. I don't know about Netherlands and I don't know, the US doesn't have. Commonwealth countries they do have. But the Indian court orders can be executed in the foreign, those countries. Otherwise you have to apply separately. छान बोलणं झालं. नाही अजून एक पण केवेट राजू, दॅट इज अ प्रोसिजर. आय एम टॉकिंग अबाउट इनहेरिटन्स नाउ. सक्सेशन प्रमाणे आता विल नसेल तर बाय वे ऑफ सक्सेशन ऍक्ट प्रमाणे तुमचं जातं. मोहम्मडन लॉचं सक्सेशन वेगळं आहे, पारसी लोकांचं वेगळं आहे, कॅथलिक लोकांचं वेगळं आहे, हिंदू लोकांचं वेगळं आहे आणि गोव्याच्या लोकांचं वेगळं आहे. गोव्याचं गोवन लॉ एकदमच वेगळं आहे, दॅट इज फॉर शुभी. They deal with the Portugal law. That is a totally different law which I don't have much idea about the Portugal law, कारण इथे पुस्तकं इझिली अवेलेबल नाही. आणि सर्वसाधारण आपल्या हिंदू कायद्याप्रमाणे क्लास 1 एअर, क्लास 2 एअर कोणाला इक्वल शेअर मिळतात. ख्रिश्चन ऍक्ट मध्ये आईला आणि मुलांना कसे शेअर्स डिवाइड होतात त्या कायद्याप्रमाणे ते प्रॉपर्टी डिवाइड होते. कॉमन सिव्हिल कोड पण त्यांचे सक्सेशन वेगवेगळे आहेत, त्यांचं ऍक्ट ऑफ सक्सेशन वेगळे. दे हॅव युनिफॉर्म सिव्हिल कोड. आणि यू हॅव टू गो. नाउ राजू इज टॉकिंग अबाउट केविएट. केविएट इज व्हेन यू वॉन्ट त्या विलचा प्रमाणे प्रॉपर्टी एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कोर्टात ज्याला अर्ज करतो त्याच्या बाकी वारसांनी जर ऑब्जेक्शन की हे विल बरोबर नाहीये आणि आम्हाला हे ऑब्जेक्शनेबल आहे, तर ते ऑब्जेक्शन्सला त्याला केविएट म्हणतात.
आणि then that gets contested, so it is known as a contesting, it gets converted to a suit, and then that becomes you have to contest that why it is valid and why it is not valid. तर ते तुमचं भावंड सांगू शकतात की फोर्स मध्ये केलं किंवा त्याचा अंगठा घेतला, त्यांना माहिती नव्हतं, ब्ला ब्ला ब्ला, काय रिझनचे शोधावे. ओके. हा गिरीश, तू काहीतरी सांगत होता. नाही नाही, मी म्हणत होतो अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू. तुझं झालं का तुमचं बोलणं? हो, माझं झालं. अजून जर तुम्हाला काय क्लॅरिटी हवी असेल. मी प्रश्न कोणाला विचारायचे? सुनील जगताप. मी जयेंद्रला विचारायला देतो आणि मग सुनील जगतापला विचारायचं. जयेंद्र, स्मिताचा हात वर आहे. हो, त्यांनाही विचारतो. बोल जयेंद्र. नमस्कार सीमाजी. हाय. बोल. सीमाजी नको, बोल. बरं सीमा. हा, माझ्या बायकोचं पण नाव सीमा असल्यामुळे तिला जी कर. सीमा, मला काय, मी प्रश्न विचारतोय तसा, परंतु मला असं एक हे पण आहे की सगळ्यांना पण हे कळावं या दृष्टीने. एक तर पहिल्या प्रथम बिलची भाषा, ही भाषा कुठली असावी किंवा नसावी ह्याच्याबद्दल प्रकाश टाकलेला नाही, तो टाकला जावा. दुसरी गोष्ट, नॉमिनेशन आणि इंटरेस्टेड, व्हॉट इज इंटरेस्टेड अँड व्हॉट इज नॉट इंटरेस्टेड हे पण सांगण्यात यावं. आणि नॉमिनेशन हे बिल मध्ये मेन्शन केलं गेलं पाहिजे आणि नाही केलं गेलं तर त्याचे परिणाम काय असतात याबद्दल सांगितलं तर बरं. बरं, पहिलं भाषा. भाषा कुठलीही, मी पहिल्यांदाच सांगितलं की एक कुठलाही फॉर्मॅट नाहीये. कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही व्हर्नॅक्युलर म्हणजे मराठीमध्ये करू शकतोस, इंग्लिशमध्ये करू शकतोस, पण ती भाषा जी सही करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती भाषा यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये जर केलं असेल आणि मराठीमध्ये जर सही असेल, आणि तो राजू पाटीलची सही मराठीत आहे व्हर्नॅक्युलर मध्ये, पण ऍडव्होकेट आहे, पण अशिक्षित माणूस सही त्याची जर रेग्युलर म्हणजे असं अक्षर वेगवेगळी करून असेल किंवा आपल्याला मग त्याला मग ते चॅलेंज होऊ शकतं की बाबा हे, मग तिथे क्लॉज चॅलेंज होऊ शकतं की ह्यांना लिहिलेलं आहे ते हिला माहितीच नाही, कारण हिला इंग्रजी वाचताच येत नाही, लिहिता वाचता येत नाही, ते तिला सांगितलं नाही. तिथे एक वेगळा क्लॉज आम्ही लिहितो की इट वॉज रेड ओव्हर टू हर अँड एक्सप्लेन. पेशंट जर आजारी असेल, त्याला वाचता डोळ्यांनी काय प्रॉब्लेम असेल आणि वाचता येत नसेल काय लिहिलेलं आणि कशा सही करतोय ते, तर मग तिथे एक क्लॉज लिहितो आम्ही ऍज ऍडव्होकेट. इट वॉज रेड आउट अँड एक्सप्लेन टू हर. That is done by the witnesses that this will was read out to that testator, explained to her, and she fully understood. आणि ते सर्टिफिकेट डॉक्टर पण लिहितो. She was not in a position to write or she was not in a position to sign. कधी तुमचा पॅरालिसिसने हात थरथरतो, पण पॅरालिसिस ते काय तुमचं पार्किन्सन्सनी हात थरथरतो. मग that doesn't mean that that person is not in a position to understand, but he is not in a position to sign. But that the left hand thumb impression is taken because that patient had Parkinson's. He was not in a position to hold the pen steadily, and therefore we have also taken his thumb impression. We have read out the papers to him and he has understood fully. हे सगळे इंडिव्हिज्युअल केसेस साठी असतात. तसं कुठलं एक लिगल लँग्वेज वगैरे नाही. मी तुम्हाला फक्त सांगितलं की ते टर्म्स, त्याचे 5-6 शब्द लागतात की इट इज सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी, इट डझंट फॉर्म एनी पार्ट ऑफ एनी ancestral property, then it is हे शब्द लागतात की इट इज डन voluntarily without any force and in a sound state of mind. ह्या गोष्टी लागतात. दुसरं तुझं नॉमिनेशन. नॉमिनेशन मध्ये साधारणपणे कायद्याप्रमाणे जिथे विल नसेल आणि नॉमिनेशन केलं असेल तर असं म्हणतात की नॉमिनी बिकम्स ओनर. नाही, नॉमिनी इज ओनली अ मिअर कस्टोडियन. इफ I prepare a will and I nominate you, you are only a custodian and you have to give it. मी will केलं असेल तरी मी दुसऱ्या तिसऱ्या कोणाला देऊ शकते. नॉमिनीलाच ती प्रॉपर्टी जायला पाहिजे अशातलं नाही. त्या नॉमिनीला ते प्रॉपर्टी घेऊन, समजा बँकच्या एफडी मध्ये मी तुला जयेंद्र तुला नॉमिनी केलं, मी विल जर केलं असेल तर या विल प्रमाणे तुला त्या एफडीचे पैसे गिरीशला द्यावे लागतील. मी विल मध्ये असं लिहिलं असेल तर. गिरीश माझा वारस असेल, गिरीश वारस असेल तर तुला ते वारसाला द्यावे लागतील. तर आयदर त्या वारसा हक्काने
किंवा विल प्रमाणे ते द्यावं लागेल. नॉमिनीला अदरवाईज मिळत नाही. नॉमिनी इज ओनली अ पर्सन अथॉरिटी टू कलेक्ट इट फ्रॉम द बँक. आणि मग बिल मध्ये लिहिलेलं केव्हाही बरं, ज्याला प्रॉपर्टीज इमोबाईल किंवा मोबाईल प्रॉपर्टीज लिहितात की तिथे लिहिलेलं बरं की आम्ही नॉमिनी केलेला आहे, पण ही प्रॉपर्टी त्या नॉमिनीने एबीसी ला द्यावी. आणि तिसरं काय होतं तुझं? इंटरेस्टेड. व्हॉट इज इंटरेस्टेड अँड व्हॉट इज नॉट? विल केला नसेल तर इट इज इंटरेस्टेड. करेक्ट ना? हो राजू, विल केला असेल तर इंटरेस्टेड प्रॉपर्टी, नसेल तर, आणि विल केला असेल तर विल प्रमाणे. मी बोलू का? हा बोल. जे विल केला आहे आणि विल मध्ये जी मेन्शन केली आहे ती प्रॉपर्टी सोडता उरलेली प्रॉपर्टी असते ती इंटरेस्टेड, आणि त्याला त्या धर्माच्या ह्याच्याप्रमाणे विल मध्ये कव्हर झालेली प्रॉपर्टी विल प्रमाणे डिस्ट्रीब्यूट होईल. बाकी प्रॉपर्टी इंटरेस्टेड प्रमाणे जाईल. दॅट इज ऍज पर द सक्सेशन लॉ. येस, एवढंच. आता कोणी माझे झाले प्रश्न. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हा सुनील. गिरीश ठाकूर. चिमाताई, माझा एक प्रश्न आहे. मी कॅनडात असतो. मी कॅनेडियन सिटीजन आहे. माझी मुलगी सुद्धा कॅनेडियनच आहे, सिटीजन आहे म्हणजे. पण माझी प्रॉपर्टी एक माझ्या आजींनी मला एक जमीन दिली होती, म्हणजे गावाला असते ती, म्हणजे इंडियात असते ती, इंडियात. तर ती प्रॉपर्टी आता समजा माझी जमीन जी आहे त्यासाठी मला विल तिकडे वेगळं करावं लागेल का? तुला विल मध्ये ती प्रॉपर्टी करावीच लागेल ना, तुला जर कोणाला द्यायची असेल तर. नाहीतर मग ती सक्सेशन प्रमाणे, जयेंद्र म्हणतो त्याच्याप्रमाणे तुझी बाकीची प्रॉपर्टी सक्सेशन प्रमाणे डिस्ट्रीब्यूट होईल. नाही, पण तिकडची इंडियातली जी आता आपल्याला इंडियामध्ये मला बिल वेगळं करावं लागेल. एकत्र केलं तरी चालेल, एकत्र केली तरी चालेल, पण शेफर साईडला मग त्या समजा कॅनडानंतर प्रोबेट इंडियामध्ये नाही ऍक्सेप्ट झालं, मग ते विल तुला इकडे इंडियामध्ये प्रोबेट करावं लागेल, ऍप्लिकेशन करावं लागेल. इथं काय आमच्याकडे बिल करावंच लागतं, कारण बिल नाही केलं तर ती प्रॉपर्टी गव्हर्नमेंट कडे जाते. त्यामुळे मी बिल केलेलं इथं. पण तिकडच्या समजा तिथे माझी प्रॉपर्टी असेल तर मग त्याच्यासाठी सेकंड बिल करावं लागेल का? दुसरं बिल केलं जास्ती बरं. Don't mix up your as far as you are concerned. So you can make 2-3 different types of bills. Separate bills for separate properties. I would advise you to prepare a separate proper bill for the property in India and a separate bill for the property in Canada. तुझ्या ऍडवाइसचं त्याला बिल पाठवा. Of course in Canadian dollars. तुझी जबाबदारी आहे पैसे गोळा करायची माझी फीची. राजू तुम्ही या इकडे आमच्याकडे. नको, एकदा येऊन गेलो ना. काय रे राजू, बँकेवरला थांबायला होतं ते कोणी तूच ना. हो 10 दिवस थांबलो. थांबायला लावलं. प्रसादला विचारायचा प्रश्न. प्रसाद. सीमा, एखाद्या फ्लॅट ओनरनी जेव्हा विल केलेलं नसतं आणि नुसतं नॉमिनेशन फॉर्म भरून दिलेला असतो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये, तर त्यावेळेला सोसायटी वाले त्याला इन्सिस्ट करतात की आयदर इफ यू डोंट हॅव विल और प्रोबेट नाहीये तर तू सक्सेशन सर्टिफिकेट आण, नाहीतर आम्ही हा फ्लॅट तुझ्या नावावर होणार नाही. आणि त्याच्याकरता आता लेटेस्ट काहीतरी तुमच्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टनी काहीतरी एक जजमेंट दिलेलं आहे, त्याबद्दल थोडं सांगशील का? ते आहे ते बरोबर आहे. सुप्रीम कोर्टचं जजमेंट जे आहे की नॉमिनी बिकम्स द ओनर, ते न्यूजपेपर रिपोर्ट्स मध्ये वगैरे येतात ते. पण दॅट जजमेंट इज ऍप्लिकेबल टू द वेस्ट बेंगॉल कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट. इट इज नॉट ऍप्लिकेबल टू महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट. So as far as we are concerned, that judgment will not be applicable to us. आणि त्या जजमेंट मध्ये सुद्धा डिटेल मध्ये लिहिलेलं आहे, इट इज सब्जेक्ट टू सक्सेशन लॉ. म्हणजे ते नॉमिनेशन तुम्हाला नीट व्हायला पाहिजे. द नॉमिनी इज अ मिअर कस्टोडियन टू लुक आफ्टर द प्रॉपर्टी till that flat is transferred to either to the proper legal heir or to the beneficiary. ओके. शेवटचा प्रश्न कोणाला? भारती विचार.
हाय सीमा. हाय भारती. होय. थँक्यू. खूप चांगली माहिती दिलीस. मला असं विचारायचं आहे की आमची जी प्रॉपर्टी आहे ती अनडिवायडेड प्रॉपर्टी आणि माझा एकच मुलगा आहे, तर आम्हाला विल करायची गरज आहे का? तुमची प्रॉपर्टी म्हणजे तुझी, तुझ्या नवऱ्याची, वेदर दॅट इज अ पार्ट फ्रॉम ऑफ अ HUF. आमची वारसा हक्काने आलेली प्रॉपर्टी आणि अनडिवायडेड आहे. 3 भाऊ आहेत माझ्या मिस्टरांना, सॉरी 2 भाऊ आहेत. So you have undivided share in the ancestral property. Right. Then you prepare a will and you say that you have an undivided 1/3 share or 1/2 share in this property, and that share should go to ABC. म्हणजे तुला नाहीतर ती वारसा हक्काने तुझ्या मुलाला मिळते. म्हणजे नाही केलं तरी ती ऑटोमॅटिकली माझ्या मुलाला हो तुझ्या मुलाला मिळते. ओके, थँक्यू. अजित तुला काय विचारायचंय? तू अनम्यूट केलंय स्वतःला. मी केलंय. मी हो ओके. मी विचारू? विचार ना गिरीश. हा विचार. सीमा, हा एक मुद्दा राहिला. मी जयेंद्र. हा बोल. हा बोल जयेंद्र. हा बोल. की मी एका भागीदार ह्याच्या संस्थेत आहे. माझा भागीदारीतला वाटा मी विल आउट करू शकत नाही की करू शकतो? आणि विल आउट मी विल मध्ये लिहिला की माझा भागीदारीतला वाटा अमुकला द्यावा, तर तो तसा त्या व्यक्तीला जाऊ शकतो की नाही जाऊ शकत? माझ्या मताप्रमाणे तो विल आउट करू शकतोस, बिकॉज दॅट पार्टनरशिप डीड मध्ये इट विल इन्क्लूड युअर heirs, executors and assigns. नाही, यू आर पार्टी ऑफ पार्ट ए. जयेंद्र साळगावकर, which includes your heirs, executors, assigns. So you can will it out. ओके. कारण माझ्या माहितीप्रमाणे भागीदारीतला जो वाटा असतो तो विल मध्ये लिहिता येत नाही. लिहिला तरी तो जाता येत नाही, कारण इतर भागीदारांना आधी सांगावं लागतं की मी माझ्या विल मध्ये माझा वाटा अमुकला दिलेला आहे आणि देऊ इच्छितोय, तुमची मला अनुमती हवी म्हणून. That is depends on your deed of partnership. Ha. Because you are having whatever right you have, you can will it out. पण मग ते बिझनेस याच्यामध्ये the profit and loss goes along with it. व्हेरी ट्रू. पण आताची काही 2 वर्षापूर्वीची एक केस होती. त्या मोठ्या 2 लीगल फर्म्स होत्या आणि त्या पार्टनरशिप मध्ये हे झालं आणि त्याच्यात असाच निकाल झाला की पार्टनरशिप विल मध्ये पार्टनरशिपचा हिस्सा देता येत नाही. That's not correct. I have my 2 opinions. You'll have to read what is your partnership deed is. ओके. नाही, मी जनरल ह्याच्यात विचारलं. इन जनरल माझ्या मते तुम्हाला देता येईल. It's not general law. ओके. सीमा, एकच प्रश्न विचारू का थोडक्यात? सीमा, मला एक विचारायचं आहे, विल मध्ये दिलेली जी प्रॉपर्टी असते एखाद्या माणसाने विल आउट करताना, ती त्याची ऑफिशियल डिक्लेअर प्रॉपर्टी असावी का अनऑफिशियल प्रॉपर्टी असते? म्हणजे एखाद्याकडे 100 तोळे सोनं आहे जे डिक्लेअर नाहीये, किंवा एखादी काहीतरी बेनामी प्रॉपर्टी आहे, ती तो देऊ शकतो का? आणि नंतर ते रेग्युलराइज होते का मेल्यावर? हे बघ, अनऑफिशियल प्रॉपर्टी जी आहे ना, तू लिहू शकतोस विल मध्ये. विल मध्ये लिहू शकतोस, पण मग सीबीआय वगैरे टॅक्स वाले लोक तुमच्या मागे आले तर नोबडी विल. हाऊ दे विल कम टू नो अबाउट इट? तुमच्या विलची कॉपी जाते का त्यांना, प्रोबेटची? It can go because it is they can always go in for public document. No? Okay. Income tax department, they get to know, they are always going to come. And when it is an undeclared property, that means that person is a big person. Yeah, definitely. And it's benami transaction, you cannot, because the property is not standing in your name. Okay. Then you have to get a declaration that is. एक प्रश्न आहे. कोणाला? गिरीश मला पतंगे. हा, काय पटकन विचार. सीमा, जर का विल केलं तर विल मध्ये पहिल्यांदी प्रॉपर्टी आफ्टर माय डेथ बायकोच्या नावावर जाईल, नंतर मग मुलांच्या नावावर, असं काय करता येतं का? हो, डेफिनेटली. आणि कोण पहिलं जायचं आणि मग कोण तेच विल चालतं ना, कोण पहिलं जाईल तरी? हो, डेफिनेटली you can always, and I always advise in given circumstances की नवरा गेल्यानंतर नवऱ्याने नेहमी दोन्ही
सायमल्टेनियसली नवरा बायकोनी करावं, की मी गेल्यानंतर माझी प्रॉपर्टी नवऱ्याला मिळू दे, नवऱ्याने विल करावं, मी गेल्यानंतर माझी प्रॉपर्टी माझ्या बायकोला मिळू दे. That you can create a life interest in your wife's favor, or you can create a life interest in your husband's favor, and after her death the property should go to ABC. ते एकच विल लागतं ना त्याच वेळी? त्याच विल मध्ये हो, you can make a will that the property should go to your wife, and after her death instead of your children it can go to ABC or XYZ. अच्छा. You can do it that way. Okay. And you can also make a will in the event if your wife predeceases you. Suppose you make a will that you want to give it in favor of your wife, and तुमच्या मुलांशी नाही पटत आहे, but in the favor that if your wife predeceases you, it should go to ABC, XYZ, or anybody. ओके, सीमा सरनाईक, थँक्यू तुम्हाला. मी राजीवला माईक ट्रान्सफर करतो. राजीव, तू शेवटचे आभार प्रदर्शन मानशील? Yeah. Can I speak on the same thing? Yeah, sure. धन्यवाद मित्रांनो. मी राजीव पाटील, सेम कनेक्शन वरना बोलतोय. हाय उज्ज्वला, हाव आर यू? हाय. सीमाचे आभार मानायचे म्हणजे जरा थोडं कठीण पडतं मला, पण आमच्याकडे ज्येष्ठता नावाचा एक प्रकार असतो. ज्येष्ठता म्हणजे सिनियरिटी. Seema is very senior to me, and I have to respect her seniority, so I have to honor her. 11वी क मी जेव्हा विचारलं, म्हणजे विशेषतः म्हणजे this was initiated by, I must admit, म्हणजे मी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे, प्रसाद खांडेकरनी मला हा प्रश्न विचारला होता की विल किंवा मृत्यूपत्र या विषयावर सीमा बोलू शकते का. आणि माझ्या दृष्टीने शी वॉज द बेस्ट पर्सन टू स्पीक अबाउट, म्हणजे मृत्यूपत्राबद्दल बोलणं हा तिच्यासारखा हातखंडा कोणाचाही नव्हता. ती एक ठराविक केस बद्दल बोलू शकत नाही किंवा तिने बोलणं टाळलेलं आहे, पण मी त्याच्याबद्दल काही बोलणारही नाही. पण शी हॅज अ वास्ट एक्सपिरियन्स अबाउट द प्रॉपर्टी मॅटर्स. तिने आपल्या बरोबर जे आज शेअर केलंय हे अत्यंत महत्वाचं आहे. आय डोंट वॉन्ट टू, म्हणजे उगीच सीमाचं कौतुक मी करायचं इज नॉट प्रॉपर, म्हणजे इट शुड हॅव बीन डन बाय समबडी एल्स. बट एनिवे, सीमा इज माय सिनियर. आय एम थँकफुल टू हर. शी इज द बेस्ट पर्सन टू स्पीक ऑन दिस सब्जेक्ट. तिने या विषयावर अत्यंत चांगल्या प्रकारे मांडणी केली आणि तुम्हा सगळ्यांना मृत्यूपत्र म्हणजे काय हे सांगितलं. याबद्दल मी तिचे अत्यंत आभार मानतो. आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या शंका कुशंका दूर झाल्या असतील. आपण काळजी घ्यावी. मी पण असं म्हणेन, वकील म्हणून मी सगळ्यांनाच सांगतो, आपल्यानंतर आपले वारस भांडण्यापेक्षा आपण मृत्यूपत्र करा, कारण ती भांडणं संपतात. जगा आणि जगू द्या हा एक मंत्र आम्ही दोघे तरी पाळतो, मी आणि सीमा पाळतो, की खुशाल जगा, दुसऱ्यांना जगू द्या, भांडत राहू नका. कोर्ट फार वाईट असतं. वकील असून म्हणतो मी, हे कोर्ट फार वाईट असतं. आम्हाला पैसे मिळतात हे ठीक आहे, पण मनस्वास्थ्य आणि चांगलं जीवन हा आपला हक्क आहे असं मी मानतो. जयेंद्र, नको म्हणू नकोस, आपला हा हक्क आहे आणि तो असलाच पाहिजे. एनिवे, मी सीमाचे 11वी क तर्फे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू एवढी सिनियर नाही, 3 महिने एकदम खूप सिनियर म्हणतोय, पण तो सिनियर डेझिग्नेटेड ऍडव्होकेट आहे, मी साधी ऍडव्होकेट आहे. सीमाताई, खूप चांगलं बोलला तुम्ही. आभारी. थँक्यू सीमा. थँक्यू. धन्यवाद सीमा. गिरीश पुढे गेला. गिरीश मॅडम, थँक्यू.
धन्यवाद सीमा ताई. थँक्यू सीमा. थँक्यू सीमा, व्हेरी thank you. Thank you. बाय. गुड नाईट. खूप छान माहिती दिली. थँक्यू. फोटो नाही काढ गिरीश तिकडे नाही येत जागेवर. गिरीश बहुतेक गेला त्या नातवाच्या पाठीमागे धावला. हो राजू पाटील कॅमेरा आणायला गेलाय. गिरीश काय म्हणतो? गिरीश कटगेरी. येस. तर सीमा थँक्यू, चांगलं मार्गदर्शन केलंस आम्हाला. आणि आमच्याकडे पण चालू आहे. 11वी कला स्पेशली सांगते, तुम्ही विल केलं तर कृपा करून गिरीशचं सर्टिफिकेट घेऊ नका. डॉक्टर अँड ऍडव्होकेट ऑल्सो. नाही सीमा, आमच्याकडे चालू आहे. नाव बदललेली. आमच्याकडे ही केस चालू आहे. या विल वर केस चालू आहे. आम्ही नंतर डिस्कस करेन. आणि छान मार्गदर्शन केलंय. आणि आज एक तुम्हाला एक गोष्ट, आमच्या घरात ना आज 3 ब्रह्मकमळ फुललेली आहेत. जर सगळ्यांनी बघायचं. मस्त मस्त. मला दिसत नाहीये. आम्हाला दिसत. दोन दिसले. तिन्ही दिसली. छान 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 आहे. तिन्ही दिसली. खूप सुंदर. सुंदर सुंदर. हो दिसत नाही आम्हाला इथे. आम्हाला दिसत. खूप छान. गिरीश बोलला मला. गिरीश आज सीमाने ज्ञान दिलं होता आणि ब्रह्मकमळ पण दिसतं, म्हणजे ब्रह्मज्ञान झालं आपल्याला. बघितलं का? हो मस्त आहे. आम्हाला दिसलं. अच्छा, ते तू आताच ठेवलंयस? सीमा सीमा सीमा. आता सीमा. हा अगं ते एक वक्त विचारायचं राहिलं मगाशी. तू जे सांगितलंस की रजिस्ट्रेशन करताना 2 विटनेस घेऊन जायचे. आवाज गेला. आवाज नाही. ऐकू येत नाही. जे बोलत नाहीत त्यांनी माईक ऑफ करा प्लीज. जे बोलत नाहीत त्यांनी माईक ऑफ करा प्लीज. आता येतोय आवाज? हा ते तू सांगितलंस रजिस्ट्रेशन करताना विलचं 2 विटनेस सोबत घेऊन जायचे. तर तेव्हा तो डॉक्टरला पण त्या बरोबर घेऊन जायचा असतो का? डॉक्टरचा ही इज नॉट वन ऑफ द विटनेसेस. ही ओनली गिव्स यू. नाही पण तो पण पाहिजे का तिकडे खाली लिहायला? ते नॉट नेसेसरी. नाही ना. ओके. तो विटनेस डॉक्टर म्हणून घेऊन द्यायचा. विटनेस. डॉक्टर एज अ विटनेस ऑल्सो इज अ व्हेरी गुड आयडिया. माझे दोन डॉक्टर एज अ विटनेस. हो पण द सर्टिफिकेट इज नेसेसरी. He has to also give the certificate. सर्टिफिकेट दुसरा डॉक्टरचा सर. नाही त्याच डॉक्टरने पण तोच विटनेस आणि तोच डॉक्टर चालतं, पण ते सर्टिफिकेट पाहिजे. कारण सर्टिफिकेट मध्ये आय हॅव एक्झामिन्ड हिम येतं. विटनेस फक्त सांगतो की माझ्या समोर सही केली. बरोबर. हा फरक पडतो. विटनेस त्याचं एक्झामिनेशन नाही घेऊ शकत. विटनेस फक्त माझ्या समोर सही केली. डॉक्टर म्हणणार की मी त्याला तपासलं. या छोट्या छोट्या मायनर चेंजेस असतात गोष्टी. इट इज ऑलवेज बेटर टू डू इट प्रॉपरली. छान गाईड केलं. सुंदर. खरंच छान केलं सीमा. खरंच छान वाटलं. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. बऱ्याच गोष्टी कळल्या. नाही खूप वास्ट आहे. आता याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं विल मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं त्याची स्कीम आहे की ते ट्रस्ट करतात आणि they act as your trustees and they look after you. दुसरं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दुसरी एक स्कीम आहे. मला अजून माहिती नाही मिळाली डिटेल मध्ये, मी गेले नाहीये. की आपल्या आता माझा ब्लॉक आहे आणि मला आता पैसे नाहीयेत आणि आय कॅन्ट डू एनिथिंग अबाउट इट. मग काय करायचं? बँक ऑफ महाराष्ट्राचा मॉर्गेज करायचा. बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला पैसे देते, लुक्स आफ्टर यू. आणि मग तुमच्या ते मॉर्गेजचे आपण आपल्या आयुष्यभर ते पैसे तुम्हाला पुरवतात. मग ते तेवढे पैसे फ्लॅट स्टँड मॉर्गेज विथ द बँक. मग वारसांना जर तो फ्लॅट हवा असेल तुमच्या मुलांना, ते पैसे त्यांनी बँकेला बळते करायचे आणि फ्लॅट त्यांच्या ताब्यात घ्यायचे. असं होतं ना, मुलं देत नाहीत पैसे आणि नुसतं फ्लॅट मध्ये राहून खायचं पैसे काय.
तशी महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राकडे एक अशी स्कीम होती. खूप छान स्कीम आहे ती. छान आहे स्कीम. व्हेरी गुड स्कीम. कारण घर तुम्हाला राहायला मिळतं, बट यू डोंट हॅव मनी फॉर ब्रेड अँड बटर. युअर चिल्ड्रन नॉट लुकिंग आफ्टर यू. Maharashtra banks give you takes it as a mortgage amount for the flat. रिव्हर्स मॉर्गेज Gives you the money. रिव्हर्स मॉर्गेज. हा बरोबर. पण ते तुमच्या मेल्यानंतर तुमच्या वारसाने तो रिव्हर्स मॉर्गेज करायचा. काही ब्रांचेस मध्येच येते, ठराविक ब्रांचला येते. म्हणजे आहे ती स्कीम, पण ते ऍक्च्युअली इट शुड बी इम्प्लिमेंटेड बाय अस. पण त्याला एज लिमिट असते ना त्याला? नाही, एज लिमिट नाहीच आहे. इट इज ऍप्लिकेबल इन ओल्ड एज. तुम्ही यंग गडकरी चौकच्या ब्रांच मध्ये आहे. तिकडे गडकरी चौकाच्या ब्रांचला आहे. दॅट इज व्हेरी बेनिफिशियल स्कीम ऍक्च्युअली. नमस्कार. हाय, काय हाऊ आर यू? ओळखलं का? हो. काय म्हणते तू? कशी आहे? छान सांगितलं, माहिती दिली. हा, तेवढं मला माहिती होतं तेवढं सांगितलं. मला आपल्याला जे सुचलं ते. तुमच्या 11वी कला फेस करायचं म्हणजे कठीण आहे. राजू टेन्शन नाही, खूपच छान.